नमस्कार, मी निरंजन. भारतीय जनता पक्षाचा नीचपणा हा किती मुरलेला आहे याची दोन उदाहरणं आहेत. एक काल बलिप्रतिपदा झाली आणि बळीराजाला वामनानी जमिनीमध्ये गाडलं अशी एक आख्यायिका सांगितली जाते. आता बळीराजा हा या देशातल्या आजही आपण म्हणतो इडापिडा टळो बळीचं राज्य यो, कारण बळी हा सर्वसमावेशक राजा होता. हा नागरिकांच्या सुखदुःखामध्ये त्यांना साथ देणारा, त्यांच्यासोबत राहणारा असा हा राजा होता. आणि असं म्हटलं जातं की विष्णूंनी वामनाचं रूप घेतलं आणि वामनाचं रूप घेऊन 3 पावलं कुठे टाकायची, तर काय 1-2 पावलं कुठेतरी टाकली आणि 3रं पावलं तर कुठे टाकायचं, तर ते तुझ्या डोक्यावर ठेव असं बळीराजा म्हटला नमस्कार करून, आणि मग त्याच्या डोक्यावर पाय ठेवलं तर तो गाडला गेला. ही कहाणी आपल्याला सांगितली गेली वारंवार. माझा असा स्पष्ट संशय याच्याबद्दलचा असा आहे की बळीराजाचा हे वामन अवतार वगैरे हे सगळं ढोंग आहे. बळीराजाचा खून झालेला असणार 100%. या सनातन्यांकडून ज्यांना हा सर्व धर्म समभाव जाती भेद न मानणं हे जे बळीराजा प्रत्यक्ष वापरत होता, गरिबांसाठी करुणा त्याच्या मनामध्ये होती, ते हे ज्यांना प्रस्थापितांना त्यावेळेच्या मान्य नव्हतं, त्यांनी काहीतरी कटकप केलं, कारस्थान केलं आणि बळीराजाची हत्या केली आणि वामनाचं एक कॅरेक्टर हे शोधून काढलं, ही कथा पुढची गुंफण्यासाठी. संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये हेच झालं ना. प्रत्यक्षात तुकाराम महाराजांचा खून केला, पण स्टोरी काय बनवली की स्वर्गातून पुष्पक विमान आलं आणि ते तुकाराम महाराजांना स्वर्गात घेऊन गेलं, अशी कहाणी आपल्याला सर्वांना सांगितली ना याच्यात. त्यामुळे बळीराजाच्या बाबतीत पण असंच झालं. काल बलिप्रतिपदा होती, आपण सगळेजण इडापिडा टळो बळीचं राज्य म्हणू असे आपण सगळेजण म्हणत होतो. त्यावेळेला या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांतर्फे पोस्टर्स सोशल मीडियावरती टाकली गेली, ती पोस्टर्स आपण बघू. हे बघा, हे एक आहे पोस्टर. इथं वामन तो जो कोण अवतार आहे बटू, तो बळीराजाच्या डोक्यावरती पाय ठेवतोय आणि त्याला जमिनीत गाडणार आहे. खालती सही आहे देवेंद्र फडणवीस. हे दुसरं पोस्टर, हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. फक्त दीपावली, पाडवा, बलिप्रतिपदा, एक दिवा, दिवाळीचं प्रतीक म्हणून. रवींद्र धंगेकर, दिवा. कारण आपण असं म्हणतो की हे जे काही अन्याय आणि अज्ञानची जी काजळी पसरलेली आहे त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून हा ज्ञानाचा प्रकाशाचा दिवा हा लावायचा. हे विखे पाटील, दिवा. नितीन गडकरी, वामन बळीराजाला गाडतोय जमिनीत. नितेश राणे, दिवा. धीरज देशमुख, दिवा. आणि ही नुसतं पोस्टर नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरती ही पोस्ट सुद्धा केली. याच्यातून आजही या वर्णव्यवस्थेबद्दलचा असलेला माज या संघाच्या भाजपच्या प्रवृत्तीमध्ये किती रुजलेला आहे हे याच्यातून दिसून येतं. हा पराकोटीचा जातीद्वेष आहे, जातीभेद आहे, पण आजही ते त्यांच्या मनामध्ये तो आहे हे याच्यावरून स्पष्ट सगळ्यांना समजतं. याच्यावरती अनेकांची अभ्यासपूर्ण पुस्तकं आलेली आहेत. बळीवंश नावाचं आह साळुंखेंचं एक अप्रतिम पुस्तक याच्यावरती आहे. प्रतिमा परदेशींनी याचा अभ्यास केलेला आहे. त्या लोकांसमोर मांडत असतात सतत. दरवर्षी त्या एक मिरवणूक काढतात बळीराजाच्या सन्मानासाठी. कारण असं म्हणतं की दसऱ्याच्या दिवशी त्याला जमिनीमध्ये गाडलं आणि 21 दिवसांनी तो परत प्रजेला भेटण्यासाठी परत आला, तर तो कालचा दिवस, दसऱ्यानंतर 21वा दिवस, तर त्या दिवशी तो परत येतो म्हणून त्या मिरवणूक प्रतिमा परदेशी काढतात. अशा अनेक गोष्टी लोकांना आता माहीत झालेल्या आहेत. हे माहीत झालेलं असून सुद्धा मनामध्ये त्यावेळच्या त्या काळच्या ज्यांनी कोणी ही वामनाची कथा रचली वगैरे असेल त्यांनी रचली, पण त्याबद्दल आज उलगडा झाल्यानंतर त्याबद्दल खंत बाळगण्याऐवजी आजही ती माजोरडी जातीयवादी प्रवृत्ती यांच्या पोस्टमधून आपल्याला दिसते. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधींनी 8 ऑगस्टला पहिल्यांदा व्होट चोरीबद्दल खुलासे केले होते. पहिल्यांदा व्होट्स कशी चोरली गेली, कर्नाटकामधल्या बंगलोर लोकसभा मतदारसंघातल्या एका विधानसभा मतदारसंघात कशी काही लाख मतं चोरली गेली हे त्यांनी सांगितलं, बोगस मतदार नोंदवून.
त्यानंतर त्यांनी पुन्हा काही दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कर्नाटकमधल्या आळंद या मतदारसंघामध्ये कसं वोटर डिलिशन केलं गेलं, म्हणजे भाजपच्या विरोधात असलेल्या मतदारांची मतं कशी वगळली गेली हे त्यांनी समोर आणलं. मग कर्नाटक सरकारने याचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा सायबर क्राईमतर्फे हे शोधत होते. त्यानंतर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम याच्यामध्ये अपॉइंट केली आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमनी हा तपास पुढे नेला. 26 सप्टेंबरला त्यांनी हा तपास सुरू केलेला होता. त्यानंतर त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी ही 6018 मतं आळंद मतदारसंघातल्या एका ब्लॉकमध्ये जी काढली गेली, त्या ब्लॉकमध्ये ही जी 6018 मतं काढली गेली, त्यांच्या असं लक्षात आलं की ही 6018 मतं हे मतदार वगळावे असे अर्ज 75 मोबाईल फोन्सवरून केले गेले होते. 75 सिम कार्ड्स त्यासाठी वापरली गेली होती. आणि ज्या प्रत्यक्ष मतदारांची नावं वगळली त्यांना माहीतच नव्हतं की आपल्यासाठी असा कोणीतरी अर्ज केला आहे. ज्यांच्या नावाने अर्ज केले त्यांनाही माहीत नव्हतं की त्यांच्या नावावरती अशा कोणाला तरी मतदार यादीतून वगळण्याचे अर्ज झालेले आहेत. हे अर्ज जे केलेले होते हे पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असलेल्या कामगारापासून पोलिसांपर्यंतच्या नावावरती असलेले सिम कार्ड यांनी वापरले, म्हणजे डुप्लिकेट सिम कार्ड घेतले आणि ते वापरून ही 6018 मतं ही वगळण्यात आली. मग त्या फोनचं ज्यावेळेला त्यांनी इंटरनेटवरचा IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल डेटा रेकॉर्ड्स त्याची सर्च केली सगळी आणि प्रत्यक्ष ते त्या कॉल सेंटरपर्यंत पोहोचले. कलबुर्गी हा जो कर्नाटकमधला जिल्हा आहे, या कलबुर्गी जिल्ह्याच्या ठिकाणी एक डेटा सेंटर होतं. त्या डेटा सेंटरला ते पोहोचले. त्या डेटा सेंटरला पोहोचल्यानंतर त्याआधी म्हणजे 2023च्या शेवटी ऑलरेडी त्या मालकाची एकदा तपास झालेला होता. अशफाक नावाचा तो होता आणि अशफाक नावाचा जो मनुष्य ते कॉल सेंटर चालवत होता त्यांनी सांगितलं की माझ्याकडची सर्व इक्विपमेंट्स मी तुमच्या स्वाधीन करतो, तुम्ही तपास करा जे काय असेल ते. कारण त्याला असं सांगितलेलं होतं की हे नावं आहेत, या नावांच्यासाठी अर्ज करायचा आहे आणि हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एका अर्जासाठी 80 रुपये दिले जातील. आता तो डेटा सेंटर चालवत होता, त्याने ते काम घेतलं. त्याला काय माहिती ही माणसं कोण आहेत, कारण आळंद हे त्याच्या परिसरामध्ये येतच नाही. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघातली ही नावं काढायची आहेत आणि त्याला तो अर्ज करायला सांगितला आणि त्यांनी ते अर्ज केले. त्याच्याबरोबर तिथं तो अशफाकनी ती सगळी इक्विपमेंट दिली. ती इक्विपमेंट दिल्यानंतर त्याच्याबरोबर काम करणारे जे होते अक्रम, जुनेद वगैरे ही 3-4 मुलं होती. म्हणजे बरोबर याच्यासाठीचा डेटा सेंटर जे निवडलं होतं ते सुद्धा असंच निवडलं की जे मुस्लिम माणसाचं आहे आणि या मुलांचा वापर करून ही नावं त्यांना देऊन यादी देऊन ती सगळे मतदार यादीमधून वगळण्याचे अर्ज त्यांच्या मार्फत केले गेले. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या मागे किंवा प्रत्येक अर्जाच्या मागे त्यांना 80 रुपये दिले. म्हणजे 6018 मतदार काढून टाकण्यासाठी साधारण 4,80,000 रुपये त्यांना दिले आणि ती 6018 मतं काढून टाकली गेली. आता पोलीस हे इन्व्हेस्टिगेट करतायत कारण अशफाक जो चालवत होता तो तर हे कळल्यानंतर तो घाबरला आणि ते गाव सोडून निघून गेला. असं म्हणतात की तो दुबईला गेला. पण बरोबर काम करणारी इतर जी मुलं आहेत त्या मुलांच्या मार्फत आता हा पुढचा तपास करतायत की यांना त्या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटचा ॲक्सेस कोणी दिला आणि ही माहिती ज्यावेळेला त्यांनी काढली त्याच्यानंतर ते पोहोचले या आळंद विधानसभा मतदारसंघामधल्या भाजप उमेदवाराच्या घरी आणि तेथं गेल्यानंतर त्यांना सगळे फोन 75 सिम कार्ड 7 लॅपटॉप असं सगळं सामान त्यांच्या घरामध्ये मिळालं. त्यांच्या मुलांच्या याचं नाव पण सुभाष गुत्तेदार हे त्या उमेदवाराचं नाव आहे आणि त्याच्याबरोबर हर्षनंदा आणि संतोष ही त्यांची 2 मुलं आणि त्यांचा एक चार्टर्ड अकाउंटंट मल्लिकार्जुन महंतगोल. या महंतगोलकडे सुद्धा ते गेले की पैसा कुठून आला, हे 4,80,000 रुपये जे निवडणूक खर्चात दाखवलेले नाहीत ते आले कुठून, म्हणून त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटकडे सुद्धा आता या गोष्टीचा तपास केला जातोय. आता याच्यातली गोष्ट लक्षात घ्या की निवडणूक लढवत असताना समजा हे 6018 मतदार आहेत. आता किंवा कुठलाही मतदार हा मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी तो उमेदवार धडपड करत असतो.
तो त्यासाठी त्या एक 10 उमेदवारांना 10 मतदारांना मतदान केंद्रापर्यंत न्यायचं, तर एखादी रिक्षा भाड्याने घेतली किंवा एखादी व्हॅन, मारुती व्हॅन भाड्याने घेतली, त्या भाड्याचा खर्च करायचा. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांना सांगायचं की बाबा 2-5 जणं या 10 मतदारांना तिथपर्यंत घेऊन जा. तर या असं जर धरलं तर 6,000 मतदारांसाठी एक 60-70 कार्यकर्ते, 100 कार्यकर्ते ठेवायला लागले असते. या 100 जणांना सांगावं लागलं असतं की हे घ्या. मग त्या 100 कार्यकर्त्यांचा चहा, नाश्ता, जेवण जे काय असेल त्याची व्यवस्था करायची. तर त्यासाठी एका मतदारामागे 500 रुपये खर्च करण्याच्या ऐवजी त्या मतदारालाच यादीतून उडवून टाका 80 रुपयामध्ये. हा नवा मार्ग भाजपने शोधून काढला आणि तो आता सरळ सरळ उघडकीस आलाय. हे मी सांगतोय असं नाही, याच्याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही सर्वजण टीव्ही चॅनल बघत असाल किंवा नसाल, पण मुख्य माध्यमांवरती याच्या चर्चा होताना दिसतात का हो? की अर्णब गोस्वामींनी पॅनल बोलवलेलं आहे, नाविका कुमारनी काहीतरी पॅनल बोलवलेलं आहे, किंवा मराठी चॅनल्सवरती याच्यासाठी पॅनल बोलवलेलं आहे आणि याच्यावरून चर्चा चालू आहे की ही व्होट डिलिशन कसं झालं, हे फ्रॉड्युलंट अर्ज कसे केले गेले. कोणी बोलवतं का केशव उपाध्यायला किंवा आणखीन कोणाला याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी? या प्रकारच्या बातम्या दाबून टाकायच्या उर्वरित ठिकाणून आणि अशा पद्धतीने भारताच्या लोकशाहीला एका वेगळ्या दिशेकडे न्यायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून यांना पर्वा नाहीये मतदारांची. हे निवडणुकांमध्ये दिलेली वचनं पाळत नाहीत. याचं कारणच हे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हे कबूल केलं. हे 4-4 वेळेला देवेंद्र फडणवीस जाहीर सभांमधून बोलत होता, रिपीट करून करून बोलत होता. पण काय झालं? कर्जमाफी दिली का? नाही दिली. आत्ता परवा संजय राठोड या पूर्वी चित्रा वाघांना आवडत नसलेल्या आणि आता मान्य केलेल्या संजय राठोड या मंत्र्याच्या सख्या आतेभावानी आत्महत्या केली. त्याच्या शेतामध्ये, ज्या शेतामध्ये पंचनामाच झाला नव्हता या पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचा, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी झाडाला गळफास लटकवून स्वतःची आत्महत्या केली. मंत्र्याच्या सख्या आतेभावानी. कारण सरकारने कबूल केलेले पैसे दिले नाहीत आणि त्याच्या ज्या भागामध्ये शेताच्या सर्वात जास्त नुकसान झालं होतं तिथं पंचनामा करायला कोणी फिरकलं पण नाही सरकारतर्फे. पण याची सरकारला पर्वा नाहीये, कारण त्यांना माहिती आहे फक्त 80 रुपयामध्ये एक मतदार उडवता येतो यादीमधून. त्यामुळे बिलकुल सरकारला पर्वा नाहीये. ते आता मतदारांना त्यांनी गृहीत धरलेले आहे की मतदार काही का बोंबले ना, किती का मराठा समाजाने आरक्षण मागो, किती का शेतकऱ्यांनी टाहो फोडो, किती का विद्यार्थ्यांनी आंदोलनं करो, ते याची पर्वा करत नाहीत. कारण ते 80 रुपयामध्ये एक मतदार यादीमधून उडवून टाकतात. आणि मग ते काय करतात? ते हा बळीराजाला जमिनीमध्ये गाडून टाकण्याची बलिप्रतिपदा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी साजरी करतात. आणि हा माज जो आलेला आहे तो या 80 रुपयात एक मतदार उडवून टाकता येतो यातून आलेला आहे. या 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या नावाने पहिल्यांदा प्रॉपगंडा केला दाखवण्यासाठी की लाडक्या बहिणीमुळे आम्ही निवडून आलो. अजिबात लाडक्या बहिणीमुळे निवडून आले नाहीत. हे अशाच फ्रॉड्युलंट प्रकारांमुळे निवडून आलेले आहेत. मतदार यादीतून मतदार वगळून टाकणं, उडवून टाकणं, खोटे मतदार नोंदवणं, त्यातून जास्त मतदान झालं असं दाखवणं. अहो, या लाडक्या बहिणीच्या प्रकारामध्ये 12,000 पेक्षा जास्त पुरुषांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेत. म्हणजे 1500 रुपयासाठी कोणी लिंग बदल करतं का? पण हेही आता समोर आलंय. हे अत्यंत नीतिमत्ता शून्य असलेलं हे ब्राह्मण्यवादी मनुवादी सरकार आहे. आणि ते त्यांनी काल ऐन दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी दाखवून दिलेलं आहे की आमचा अजेंडा काय असणार आहे. हेच देवेंद्र फडणवीसच्या त्या पोस्टरमधून दिसतं की या राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी जर कोणी बोलणार असेल, इथल्या कष्टकऱ्यांसाठी जर कोणी बोलणार असेल, इथं दुःख सहन करणाऱ्यांसाठी जर कोणी बोलणार असेल तर त्याला जमिनीत गाडून टाकलं जाईल. हाच फडणवीसांनी काल संदेश दिलेला आहे. याचं कारण ही उन्मत्तपणा, हा माज असल्याचं कारण 80 रुपयात मतदार उडवता येतो, 80 रुपयात नवीन मतदार नोंदवता येतो. बोगस. हे त्यांना आता कळलेलं आहे. याचं उत्तर काय शोधायचं हे आपल्याला ठरवावंच लागेल. आणि त्याच्याबद्दलचेही काही भाग
येणाऱ्या काळामध्ये आम्ही करूच. पण तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा ब्राह्मण्यवादी, मनुवादी, जातीयवादी, घाणेरडी मनोवृत्ती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे आणि ते जागे झाले पाहिजेत. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायचाही आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.